हॅलो, आवाज येतो का बघा? तर आपण आज पार्ट सेकंड बघणार आहे 8वी. नेक्स्ट चॅप्टर आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स. महत्त्वाचा आहे केमिस्ट्रीमध्ये हा येतो. ओके, तर आपण आता महत्त्वाचे पॉईंट्स बघूया. आता हे जे आहेत हे मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत. तर महत्त्वाचं आहे जिथे प्रश्न येऊ शकतो ते मी तुम्हाला सांगते. बघा, सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात, ते मऊ नसतात. पण यामध्ये अपवाद दिलेला आहे सोडियम अँड पोटॅशियम. IMCQ आहे, ते चाकूने सहजपणे कापता येतात. समजलं? अपवाद लक्षात ठेवायचं आहे. धातू हे कठीण असतात, पण अपवाद 2 दिलेले आहेत, त्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम. हे धातू असून पण काय आहेत? मऊ आहेत. समजलं? नेक्स्ट बघा, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. धातू हे विजेचे सुवाहक आहेत, मात्र एक अपवाद आहे शिसे. शिसे हा धातू असून देखील तो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. हा MCQ लक्षात असू द्या. त्यानंतर कंडक्शन ऑफ हीट, उष्णतेचे वहन. लक्षात घ्या, धातू उष्णतेचे सुवाहक असतात. धातू उष्णतेचे सुवाहक असतात. त्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. काय आहेत? उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. तर हे लक्षात ठेवायचे आहेत प्रॉपर्टीज. चला नेक्स्ट, घनता, ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो. धातूंची घनता ही जास्त असते. धातूंची घनता ही जास्त असते. इथे लक्षात घ्या, अपवाद दिलेले आहेत. सोडियम, पोटॅशियम आणि लिथियमची घनता ही पाण्यापेक्षा मात्र कमी आहे. समजलं? अपवाद लक्षात ठेवा. जे अपवाद दिलेला आहे तो प्रश्न आहे तुमचा. समजलं? लिथियमची घनता दिलेली आहे बघा, 0.53 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. समजलं? ही इतकी आहे. अपवाद लक्षात असू द्या. त्यानंतर द्रवणांक व उत्कलनांक, ज्याला आपण मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असे म्हणतो. सर्वसाधारणपणे धातूंचे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट हे काय असतात? जास्त असतात. मात्र अपवाद दिलेले आहेत, हे लक्षात असू द्या. सोडियम, पोटॅशियम, गॅलियम अँड Hg. ओके, तर हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट, आता अधातूंचे भौतिक गुणधर्म आपण पाहूया. जे धातूचे मी सांगितले ते महत्त्वाचे आहेत. आता अधातूचे बघूया. भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट. सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव व वायू रूपात आढळतात. ओके, स्थायू, द्रव आणि वायू रूपात आढळतात. द्रव रूपात बघा एकमेव आहे, एक म्हणजे तो आहे ब्रोमीन. हा लक्षात ठेवा, MCQ आहे. स्थायूमध्ये तुम्हाला माहिती आहे कोण आहेत? कार्बन, सल्फर अँड फॉस्फरस. आणि वायू रूपमध्ये बघा हे 3 आहेत. हे लक्षात असू द्यात. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे? चकाकी. अधातूंना चकाकी नसते. अधातूंना चकाकी नसते, इथे दिलेले आहेत. अपवाद दिलेला आहे हिरा. बघा, हिरा बघा अपवाद दिलेला आहे. हिरा हा अधातू आहे, पण हा चकाकी आहे. समजलं? आणि पुढे एक दिलेला आहे बघा, आयोडीनचे स्फटिक. हे पण लक्षात असू दे. आता इथे बघा, काही अधातू हे रंगहीन तर काहींना विविध रंग असतात. फक्त लक्षात ठेवा, हे चकाकीमध्ये अपवाद लक्षात ठेवा. एक आहे हिरा आणि दुसरा आहे आयोडीनचे स्फटिक. नेक्स्ट आहे ठिसूळपणा. यामध्ये उदाहरण दिलेलं आहे बघा, काही अधातू हे मऊ असतात. काही अधातू हे मऊ असतात. आणि आणखी एक पॉईंट आहे, स्थायूरूप अधातू हे ठिसूळ असतात. पण अपवाद दिलेला आहे परत हिरा, कार्बनचा अपरूप आहे. कार्बनचा अपरूप आहे. हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. कोण? हिरा, डायमंड. समजलं? तर नेक्स्ट, तन्यता व वर्धनीयता, ज्याला आपण डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी असे म्हणतो. अधातू हे तंतुक्षम व वर्धनीय नसतात. हे लक्षात ठेवा, प्रॉपर्टी आहे. त्यानंतर उष्णता व विद्युत वहन, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अधातू उष्णतेचे व विजेचे हे दुर्वाहक असतात. दुर्वाहक असतात. पण अपवाद लक्षात ठेवा, ग्राफाईट हा विजेचा उत्तम सुवाहक आहे. ग्राफाईट हा विजेचा उत्तम सुवाहक आहे, अधातू असून देखील. घनता, अधातूंची घनता मात्र ही काय असते? कमी असते. धातूंची घनता जास्त असते. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंटमध्ये अधातूंचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे काय असतात? कमी असतात. अपवाद दिलेला आहे, कार्बन आणि बोरॉन हे स्थायू अधातू असून देखील हे उच्च तापमानाला वितळतात. हे अपवाद लक्षात ठेवायचे आहेत. प्रॉपर्टी सर्वांना माहिती आहेत, मात्र अपवाद लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे धातू सदृश्य, ज्याला आपण मेटॅलॉइड्स म्हणतात. एक्झाम्पल्स लक्षात घ्यायचे आहेत. आर्सेनिक, संज्ञा लक्षात ठेवा, AS. सिलिकॉन, SI. जर्मेनियम, GE. अँटीमनी म्हणजे SB. हे लक्षात ठेवा. हे सर्व काय आहेत? धातू सदृश्य एलिमेंट्स आहेत. समजलं? हा MCQ आहे. संज्ञा देखील लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला ऑप्शन्स हे असे क्रिएट करतात बघा, AS,
GESISB. तर हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. असे ते 4 काही पण ऑप्शन देऊ शकतात, तुम्हाला नाव देणार नाहीत, संज्ञा देऊन तुम्हाला प्रश्न तयार करतील. नेक्स्ट बघा, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, धातूंची ऑक्सिजनशी संयोग होऊन तयार काय होतात, ऑक्साईड्स तयार होतात, हे लक्षात असू द्या. आता बघा नोबेल मेटल्सला आपण काय म्हणतो, राजधातू. त्यामध्ये कोण कोण येतात बघा, सोने, चांदी, प्लॅटिनियम, पॅलेडियम आणि रोडियम. हे 2 MCQ लक्षात ठेवा, हे माहीत नाही आहेत नोबेल एलिमेंट्समध्ये. ओके. आणि पुढे बघा, त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. मला एक MCQ द्यायचा आहे बघा. यांचे जे उपयोग आहेत हे सर्वांना माहीत आहेत. सोने, चांदी, प्लॅटिनमचा उपयोग माहीत आहे, चांदीचा उपयोग माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्लॅटिनम आणि पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक, ज्याला आपण कॅटॅलिस्ट म्हणून सुद्धा करतो. समजलं? तर हे लक्षात असू द्यात. प्लॅटिनम अँड पॅलेडियम यांचा उपयोग हा कॅटॅलिस्ट म्हणून करतात. समजलं? चला नेक्स्ट, संमिश्र म्हणजे अलॉय. तर याच्यामध्ये एक MCQ तुम्हाला सांगते, 2 किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू अधातूंच्या समांगी मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात. एक MCQ लक्षात घ्या, स्टेनलेस स्टील मध्ये काय असतं बघा, लोखंड, कार्बन, क्रोमियम अँड निकेल. लोखंड, कार्बन, क्रोमियम अँड निकेल. हा MCQ लक्षात असू द्या. तर आपण पाठीमागे बघितलेलं होतं, पितळ हे संमिश्र, तांबे व जस्त, आणि कांस्य, ब्रॉन्झ म्हणतो आपण, हे तांबे व कथील यांच्यापासून बनवतात. हे 2 MCQ लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट बघा, हे वाचून घ्या तुम्ही, एक्स्ट्रा माहिती आहे. हां, याच्यावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे MPSCला. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 2 डिसेंबर 1984 साली भोपाळमध्ये एक औद्योगिक दुर्घटना घडलेली होती, भोपाळ गॅस दुर्घटना. ओके. तर त्यामध्ये वायू गळती झाली होती. तो कोणता वायू होता, तो मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. ही तारीख लक्षात असू द्या, स्टेट बोर्डमध्ये आहे. हे देखील वाचून घ्या तुम्ही. याच्यामध्ये काय मला MCQ महत्त्वाचा वाटत नाही. नेक्स्ट आपण जाऊ. हां, हे एक लक्षात घ्या, माहीत आहे का तुम्हाला, तमिळनाडूमध्ये कातडी कमवण्याची केंद्रे आहेत आणि त्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी पलार या नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीला पझर नदी असे म्हणतात. पझर नदी, हे एक माहिती असू दे, लक्षात घ्या. हां, हे जोड्या लावायला विचारतात, एन्व्हायरमेंटमध्ये देखील विचारतात. जे प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण यासंबंधी जे कायदे आहेत, तर हे कायदे जोड्या लावामध्ये विचारतात. पर्यावरणमध्ये तर हे लक्षात ठेवा, जलप्रदूषण कायदा हा 1974, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 हे लक्षात असू द्या. चला आता आपण नेक्स्ट बघूया. हा बायोलॉजीमध्ये येतो. बायोलॉजी मागे सुद्धा आपण याबद्दल पाहिलेला होता, तर आपण आता डिटेलमध्ये आणि पाहू यामध्ये. नेक्स्ट आहे बघा, पार्ट्स ऑफ सेल. पार्ट्स ऑफ सेल, पहिला आहे सेल वॉल. आता यामध्ये काय MCQ आपल्याला सापडतात बघूया. तुम्हाला बेसिक माहिती आहे, वनस्पती पेशीला ही पेशीभित्तिका असते, प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते. इथे फर्स्ट सेंटेन्स दिलेले आहे बघा, शैवाल, कवक व वनस्पती पेशीभोवती आढळते, मात्र प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते. हा MCQ लक्षात असू द्या. पेशीभित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण. समजलं? आता यामध्ये लक्षात घ्या, ही कशापासून बनलेली असते, सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकापासून ही बनलेली असते. आणखी एक लक्षात घ्या, पेशीभित्तिकेचं काम काय, कार्य काय, तर पेशीला आधार देणे, परत अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे, हे तिचं काय आहे, कार्य आहे. समजलं? इतकेच यामध्ये आहे. नेक्स्ट बघू आपण प्रदव्य पटल, ज्याला आपण पेशी पटल पण म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. तर म्हणजे काय बघा, की हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून ते वेगळं ठेवते. आता याच्यावर काय MCQ आपल्याला सापडतो का बघू. तर बघा, ही आहे पेशीभित्तिकाची रचना. बघा, फॉस्फोलिपिड 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांची रेणू अशी ही प्रदव्य पटलाची काय असते, रचना असते. आणि एक लक्षात घ्या, इथे MCQ आहे, प्रदव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते, तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल असे म्हणतात. सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असे कोणाला म्हणतात, प्रदव्य पटल.
प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. हा MCQ लक्षात ठेवायचा आहे. आणि इथे दिलेला आहे बघा, पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम हे प्रदव्य पटल करते. समजलं? हे लक्षात असू दे. इथे एक MCQ तयार होतो. चला नेक्स्ट. आता ऑस्मॉसिस म्हणजे काय बघा, फक्त डेफिनेशन माहीत असावी म्हणून सांगते. ज्याला ऑस्मॉसिस म्हणजे आपण मराठीत परासरण असे म्हणतो. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या या क्रिया आहेत विसरण, परासरण. विसरण म्हणजे काय? डिफ्युजन. O2, CO2 सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर जाणे. आणि परासरणची डेफिनेशन महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण. समजलं? आता हे आहे वनस्पती पेशीतील परासरण आणि हे प्राणी पेशीतील परासरण आहे. तुम्ही बघून घ्या, फक्त हे डेफिनेशन लक्षात असू दे. चला. प्रदव्य पटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असे म्हणतात. आणि पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ आहे आणि तो सतत हालचाल करीत असतो. समजलं? आता यामध्ये आपण एक बघूया. लक्षात घ्या, पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजे पेशीद्रव, ज्याला आपण सायटोसोल असे म्हणतो. आणि एक लक्षात घ्या, पेशीद्रवात काय काय असतं? अमायनो ॲसिड, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. लक्षात ठेवा, काय काय असतं? अमायनो ॲसिड, विटॅमिन्स आणि ग्लुकोज हे पदार्थ काय असतात? साठवलेले असतात. आता वनस्पती पेशीमध्ये कुठे असतात लिहिले बघा. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीद्रव्य कडेला सारलेले असते. समजलं? आणि वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त आणि दाट असते. हे सर्वच पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. चला नेक्स्ट. हा आहे आता न्यूक्लियस. न्यूक्लियस तुम्हाला माहिती आहे, महत्त्वाचं आहे. तर इथे दिलेला आहे बघा. मी एक तुम्हाला MCQ बघू, आपल्याला इथे सापडतो का. हे कार्य लक्षात ठेवायचे आहेत. एक लक्षात घ्या, न्यूक्लियस भोवती जे आवरण असतं ते कसं असतं? दुहेरी. हा एक MCQ आहे, इथे दिलेला आहे. हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरं एक बघा, पेशींचे सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजना यावर काय करतं? नियंत्रण ठेवते. कोण? न्यूक्लियस. हे एक लक्षात असू द्या. आणि जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे, हे याचे कार्य दिलेले आहे. समजलं? तर दुहेरी आवरण असते, इतके लक्षात असू द्यात. चला नेक्स्ट. हे आहे आंतरद्रव्य जालिका, ज्याला आपण ER म्हणतो. याचं कार्य आपण बघूया. बघा, पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात. आता ते कसं असतं बघा, आंतरद्रव्य जालिका हे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेल्या जाळ्यासारखी रचना असते. हे दिसते का तुम्हाला? याची इमेज आहे ती. समजलं? याच्यावर जे कण दिसतात ते बघा रायबोझोम आहे. काय आहे? रायबोझोम. आणि हे आहे केंद्रक. हे लक्षात असू द्या. आंतरद्रव्य जालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रदव्य पटलाला जोडलेली असते. हे लक्षात असू दे. आणि पृष्ठभागावर रायबोझोमचे कण असतील तर तिला आपण खडबडीत आंतरद्रव्य जालिका असे म्हणतो. समजलं? याचे 2 प्रकार पडतात. एक खडबडीत आहे आणि एक आणखी एक प्रकार आहे, तो आपल्याला पुढे येईल. आता याचं कार्य बघा, पेशीला आधार देणारी चौकट, प्रथिनांचे वहन, अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आतल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे. खडबडीत आणि गुळगुळीत असे 2 आहेत प्रकार. ओके, ते पुढे येईल तुम्हाला. आता आहे गॉल्गी संकुल. याच्यावर बघा MCQ तुम्हाला सांगते मी. हे लक्षात घ्या, एकमेकांना समांतर असलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून ही गॉल्गी संकुल बनते. या कोशांना आपण काय म्हणतो? कुंडे. हे लक्षात असू देत. आणि या कुंडांमध्ये विविध प्रकारची काय असतात? विकरे असतात, ज्याला आपण एन्झाईम्स असे म्हणतो. हे लक्षात असू दे. आता पुढे तुम्हाला याच्यामध्येच एक MCQ सांगते मी. गॉल्गी संकुल. हे लक्षात घ्या, हे पेशीतील स्राव्य अंगक आहे. हे MCQ लक्षात ठेवा. पेशीत संश्लेषित झालेली विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे, तसेच पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे, हे त्याचे कार्य आहे. आणि दुसऱ्या आणखी एक दिलेला आहे, पेशी भित्तिका, प्रदव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीस काय करते? मदत करते. समजलं? तर हे कार्य आहे त्याचं.
आता कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम या संकुलाचे काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र देखील त्यांनी विकसित केलेलं आहे. समजलं? काळी अभिक्रिया कोणासमध्ये, कॅमिलिओ गॉल्गी, हे लक्षात ठेवायचे आहे. परत आणखी एक दिले, चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालेले आहे. समजलं? चला नेक्स्ट, लैकारिका हे पण महत्वाचं आहे, याच्यावर MCQ बरेच आपल्याला मिळतात. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लैकारिका. विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लैकारिका. महत्वाचा MCQ तुम्हाला आणखी एक देते, इमेजवर लक्ष द्या. हे एकेरी आवरणाचे असते, लक्षात घ्या, इथेच आहे. हे काय, एकेरी आवरण. लैकारिका आवरण कसं आहे, एकेरी. त्यानंतर आणखी एक लक्षात घ्या, रोगप्रतिकार यंत्रणा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना ते नष्ट करणं. दुसरा एक आणखी MCQ, उद्ध्वस्त करणारे पथक हे कोणाला म्हटले जाते, लैकारिकाला, लायझोझोम. समजलं? त्यानंतर आणखी एक, आत्मघाती पिशव्या असे का म्हणतात, पेशी जुनी किंवा खराब झाली की लैकारिका काय होतात, फुटतात व त्यातील विकरे हे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात, म्हणून त्याला आत्मघाती पिशव्या असे देखील म्हणतात, सुसाईड बॅग्स. त्यानंतर उपासमारीच्या काळात लैकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन देखील करते. समजलं? बघा 2-3 MCQ आहेत. उद्ध्वस्त करणारे पथक कोणाला म्हणतात, आत्मघाती पिशव्या कोणाला म्हणतात, परत लैकारीला काय असतं, एकेरी आवरणचे पटल असतं. समजलं? तर हे MCQ इथे मिळतात. चला नेक्स्ट आहे तंतुकणिका, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. हा खूप महत्वाचा MCQ आहे. इथे बघा, पेशीला ऊर्जेची गरज असते, लक्षात ठेवा. आणि हे काम कोण करते, तंतुकणिका करते. आणि ही दुहेरी आवरणाची आहे, लक्षात घ्या. हा एक MCQ आहे. तंतुकणिकेचे बाह्य आवरण सछिद्र, तर आतील आवरण हे घड्यांनी बनलेलं असतं. समजलं? आणि आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण आणि डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड रेणू असलेल्या त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. आणि आणखी एक आहे, तंतुकणिका पेशीतील कर्बोदके मेदाच्या विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा, ज्याला आपण ATP च्या रूपात ती साठवते. आणि आणखी एक पॉइंट लक्षात असू द्या, प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिकांची संख्या ही काय असते, कमी असते. वनस्पती पेशीमध्ये याची संख्या काय असते, कमी असते. समजलं? ऊर्जेचं घर असे आपण याला म्हणतो, मागे पाहिलेलं होतं. आता याचं कार्य पण दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या. आणि इथे काय, हे महत्वाचं आहे पॉइंट, लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका नसतात, हे MCQ आहे. त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. समजलं? आता नेक्स्ट बघू आपण व्हॅक्युअल्स, ज्याला आपण रिक्तिका असे म्हणतो. पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशीअंगक म्हणजे रिक्तिका होय. यांना ठराविक असा आकार नसतो. गरजेनुसार रिक्तिकेची रचना ही बदलत असते. ही देखील एक पदरी असते. हा MCQ आहे. एकेरी आवरण असते. समजलं? पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवते, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. त्यानंतर चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते, ज्यामध्ये ग्लायकोजन असेल, प्रथिन असेल, पाणी असेल, हे साठवते. त्यानंतर प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. आणि वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. समजलं? तर हे महत्वाचं आहे. नेक्स्ट बघू आपण लवके, ज्याला आपण प्लास्टिड्स असे म्हणतो. आता बघा, वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग, फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग कशामुळे येत असतील, तर हे लवके असतात. समजलं? हे रंग देणारे एक अंग फक्त वनस्पती पेशीत आढळते. लक्षात घ्या, लवके हे प्राणी पेशीमध्ये आढळत नाहीत, वनस्पती पेशीमध्येच फक्त आढळतात. समजलं? आणि हे कसं असतं, द्विपटलयुक्त. कसं आहे, द्विपटलयुक्त, दुहेरी आवरणाचं आहे. यामध्ये 2 प्रकार असतात. बघा इथे दिलेलं आहे, वनस्पतींच्या भागांचा रंग आणि हे रंगद्रव्य, याच्यावर MCQ आलेला आहे. हिरवा हरितद्रव्य असतं, क्लोरोफिल. लाल, हा तर खूप वेळा आलेला आहे, कॅरोटीन असतं. पिवळा झॅन्थोफिल, हे रंगद्रव्य आहेत, पिगमेंट्स आहेत. त्यानंतर जांभळा व निळा अँथोसायनिन आणि गडद
बक्षी म्हणजे उदाहरणार्थ बीट, बिटालिन्स. तर लक्षात ठेवा हा अजून आलेला नाही, अँथोसायनिन, हा लक्षात असू द्या. समजलं. कॅरोटीनचा बऱ्याचदा येऊन गेलेला आहे रंगद्रव्य. हा, आता हे 2 प्रकार पडतात बघा लवकेचे. एक आहे अवर्ण लवके, ज्याला आपण पांढरी व रंगहीन लवके असे म्हणतात, ल्युकोप्लास्ट असे म्हणतो. आणि वर्ण लवके रंगीत असतात, ह्याला क्रोमोप्लास्ट असे आपण म्हणतो. आता आपण बघूया. तर हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्याचं नष्ट होतं. तर लायकोपिन हे तयार झाल्याने त्याला लाल रंग प्राप्त होतो टोमॅटोला. समजलं. आपण पाहिलेलं आहे. आता ही कृती दिलेली आहे, ही महत्वाची नाही, पण एक लक्षात घ्या. अजून एक इथे लक्षात घ्या. हरित लवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत काय करतात, रूपांतर करतात. आणि आणखी एक पॉईंट, हरित लवकांच्या पीठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे, एन्झाईम्स, DNA, रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ असतात. समजलं. तर एवढे लक्षात असू द्या. आता यांचं कार्य जे दिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या, हे वाचून घ्या तुम्ही. आता आपण नेक्स्ट बघूया. दृश्य केंद्रकी पेशी आणि आदि केंद्रकी पेशी, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक, याचे आपण डिफरन्स बघूया. बघा, यांचा आकार दिलेला आहे, आकारावर काही प्रश्न येत नाही. गुणसूत्र बघा, एकापेक्षा इथं जास्त असतात, इथे एकच असतं, हे लक्षात असू द्या. केंद्रक सुस्पष्ट असं केंद्रक असतं, केंद्रक सदृश्य. त्यानंतर तंतुकणिका लवके इथे असतात, इथे आवरणयुक्त अंगके नसतात. उदाहरणामध्ये लक्षात घ्या, उच्च विकसित एकपेशीय, बहुपेशीय वनस्पती आणि प्राणी यामध्ये समावेश होतात. आदि केंद्रकीमध्ये जीवाणू. हे MCQ लक्षात असू द्या. चला, आता आपण श्वसन संस्था आपण बघूया. यामध्ये महत्वाचे MCQ आपण फक्त बघूया. श्वास घेणे, नाकावाटे हवा हात घेतली जाते आणि तिथून ती श्वसन नलिकेद्वारे फुफ्फुसात जाते. MCQ फक्त तुम्हाला मी सांगते. उच्च श्वास म्हणजे काय, श्वास सोडणे, हे तुम्हाला माहिती आहे. फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो व रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसाकडे पोचवतं व ती हवा उच्च श्वासाबाहेर टाकली जाते. आता यामध्ये 2 क्रियांना एकत्रितपणे बहिःश्वसन असे म्हणतात. तर अंतःश्वसन म्हणजे काय, शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला आपण अंतःश्वसन असे म्हणतो. रक्तातून पेशीमध्ये O2 जातो, तर पेशीतून रक्तामध्ये CO2 येतो. आता मला एकच सांगायचं आहे, ही लास्टला जी रिॲक्शन दिलेली आहे रेस्पिरेशनची, ती फक्त लक्षात ठेवा. तो तुमचा MCQ आहे. नेक्स्ट आहे हृदय, हार्ट. याची रचना बघूया. हा कुठे असतो, छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते आणि त्याचा जो आकार आहे तो आपल्या मुठी एवढा आणि वजन साधारणपणे 360 ग्रॅम इतके असते. समजलं. इतके लक्षात असू द्यात. आणि दुपदरी हे हृदयावरण असते. नेक्स्ट इथे दिलेलं आहे, हे हृदय स्नायूने बनलेलं असतं आणि हे स्नायू अनैच्छिक असतात. ओके, त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. आता हृदयाच्या बाबतीत डिटेल्स आपल्याला पुढे येणार आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगेन, हे महत्त्वाचं आहे. पण सध्या जे 8वी मध्ये दिलेले आहे ते फक्त लक्षात ठेवा आणि यालाच आपण हृदयाचे स्पंदन असे म्हणतो. ओके, त्यानंतर हृदयाच्या आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे 2 भाग पडतात, डावे व उजवे. आणि या भागांचे परत 2-2 कप्पे आहेत. या भागांचे परत 2-2 कप्पे आहेत. म्हणजे अशा प्रकारे हृदयाचे 4 कप्पे असतात. तर वरच्या कप्प्यांना अलिंद म्हणतात, तर खालच्या कप्प्यांना निलय म्हणतात. समजलं. वरच्या कप्प्यांना काय म्हणतात, अलिंद, तर खालच्या कप्प्यांना निलय म्हणतात. आता याची डिटेलमध्ये आपल्याला पुढे येणार आहे. फक्त लक्षात ठेवा, हृदयाला 4 कप्पे असतात हे माहीत पाहिजे. आता रक्तवाहिन्या बघूया. रक्तवाहिन्यांमध्ये धमनी आणि शीर ह्याच्यावर बेसिक माहिती तरी माहीत पाहिजे. तर रोहिणी, ज्याला आपण धमन्या म्हणजे धमनीलाच रोहिणी असे म्हणतात मराठीमध्ये, लक्षात घ्या. तर याचं कार्य काय आहे, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. हे लक्षात असू द्या. कुठून, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे ज्या जातात त्यांना आपण धमन्या असे म्हणतो. आणि या काय असतात, खोलवर असतात. या काय असतात, खोलवर असतात. एक लक्षात घ्या, फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ह्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. हा MCQ आहे. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त
सर्व धमन्या ह्या ऑक्सिजनयुक्त काय करतात, रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका आहे, ही भित्तिका जाड असते, त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. या बेसिक माहिती झाली. आता शिरा बघू. शिरा म्हणजेच काय, नीला. आता ह्याचं काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना आपण नीला म्हणतो. समजलं? शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे, समजलं? आणि हृदयाकडून शरीराच्या विविध भागांकडे, त्याला आपण धमनी म्हणतो. आणि ते काय दिलेलं आहे, शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे, त्याला आपण काय म्हणतो, शिरा. हे लक्षात असू द्या. आणखी एक, फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती, ज्याला कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला ह्या त्वचेलगतच असतात. शिरा ह्या काय असतात, त्वचेलगतच असतात. धमनी मात्र खोलवर असतात आणि यांची भित्तिका काय असते, पातळ असते. शिरांची भित्तिका पातळ असते. तसेच यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. हे लक्षात ठेवा. धमनी आणि शिरा यांचे जे डिफरन्स आहेत हे तुम्हाला लक्षात पाहिजे. तर इथे इमेज दिलेली आहे बघा. ही आहे धमनी, ही आहे शिरा. ही, समजलं? ही संयोजी ऊती आहे, हे आवरण आहे, ही असते झडप. झडप कशामध्ये असते, झडपा कशामध्ये आहेत, शिरामध्ये. समजलं? इथे नसतात. चला नेक्स्ट. असे होऊन गेले, तुम्हाला हे माहिती आहे. विल्यम हार्वे 1628 साली ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन त्यांनी केले. आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केले जाते, असा सिद्धांत कोणी मांडला, विल्यम हार्वे. हे लक्षात असू द्या. आणि रक्तवाहिन्यांमध्ये झडपांचे काम कसे चालते हे देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. हे आहे बघा केशवाहिन्या, ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो. ह्या काय आहे, केशवाहिन्या आहेत. ही आहे शिर, ही आहे धमनी. समजलं? त्यानंतर आपण आता कॅपिलरी बघूया. धमन्या शरीरभर पसरताना त्यांना काय होतात, फाटे फुटतात आणि त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात. त्याला आपण केशिका असे म्हणतो. यांची जी भित्तिका आहे ती बारीक आहे, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण ही सहज होते, सुलभ होते. ओके. आणि या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरक, जीवनसत्वे हे पेशीत मिसळतात, तर पेशीतील टाकाऊ पदार्थ हे रक्तात येतात. केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या या वाहिन्या तयार होतात. त्या एकमेकांना जोडून काय होतात, जास्त व्यासाच्या काय होतात, वाहिन्या तयार होतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, शिरा. हे लक्षात असू द्या. आणि प्रत्येक अवयवामध्ये हे जाळे पसरलेले आहे. समजलं? आणखी एक MCQ. निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. हे लक्षात असू द्या. ओके. आणि आणखी एक, व्यायाम व काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच माणूस आराम करत असताना व झोपला असताना ते कमी होतात असे आढळून आलेले आहे. आणि जे लहान बाळ असतं, लहान बालकांच्या हृदयाच्या ठोकांची संख्या ही काय जास्त आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम वगैरे करून येता तेव्हा बघा तुमचे हृदयाचे ठोके हे वाढलेले दिसतात. आणि जेव्हा तुम्ही झोपता, आराम करता, तेव्हा हृदयाचे ठोके हे कमी झालेले तुम्हाला दिसतील, असे इथे दिलेले आहे. आणि हे ठोके पडत असताना 2 प्रकारचे आवाज येतात. एका आवाजाचे वर्णन लब, तर दुसऱ्या आवाजाचे वर्णन डब. लब डब, लब डब असा आवाज येतो. ओके. आणि हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त ढकलते. प्रत्येक ठोका, एक ठोका कसा असतो, लब डब असा असतो, बरोबर. तर प्रत्येक ठोक्याला 75 मिलीलिटर रक्त ते काय करते, ढकलते. आता आपण पाहूया रक्त, ब्लड. तर हे महत्वाचं आहे. ब्लडवर बरेच प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. ही संयोजी ऊती आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी ऊती. ऑक्सिजनयुक्त रंगाचा रक्ताचा रंग लाल भडक असतो, चव खारट असते. आणि सामू, रक्ताचा सामू दिलाय बघा 7.4, लक्षात असू द्या. आणि हे 2 प्रमुख घटकांनी बनलेलं असते, ते आपण आता पुढे पाहूया. तर हा चार्ट महत्वाचा आहे. यात तुम्हाला बरेच MCQ सापडतील. बघा, रक्तद्रव्य आणि रक्तकणिका. ओके. तर यामध्ये आपण फरक आता पाहूया. रक्तद्रव्य हे फिकट पिवसर रंगाचं नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे प्लाझ्मामध्ये काय काय असतं लक्षात घ्या. 90 ते 92% पाणी असते, 6 ते 8% प्रथिन, 1 ते 2% असेंद्रिय क्षार.
व इतर घटक, हे लक्षात असू द्या प्रमाण. त्यानंतर हे लक्षात ठेवा, अल्ब्युमिनचं काम काय आहे. अल्ब्युमिन तर शरीरभर पाणी विभाजण्याचं काम करते ते. समजलं, हे लक्षात असू द्या, प्रत्येकाचे कार्य लक्षात पाहिजे. त्यानंतर ग्लोब्युलिन्स संरक्षणाचे काम करतात आणि फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बिन हे रक्त गोठण्याच्या क्रियेत हे मदत करतात. रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करणारे कोण आहेत. फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन. समजलं. त्यानंतर नेक्स्ट असेंद्रिय पदार्थ आयन कुठले. कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात. समजलं. तर एवढं लक्षात ठेवा. आता इथे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला येतात. एक आहे RBC आणि WBC आणि प्लेटलेट्स. याच्यावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. बघा, हे आकाराने लहान असतात. RBC वर्तुळाकार केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. हा MCQ आहे. केंद्रक नसलेल्या पेशी. त्यानंतर हिमोग्लोबिन या घटकांमुळे रक्त लाल रंगाचे दिसते. समजलं. आणि रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष RBC असतात आणि यांची जी निर्मिती आहे ती अस्थिमज्जेत होते आणि सुमारे त्या 100 ते 127 दिवस जगतात. समजलं. त्यानंतर WBC ज्याला श्वेत रक्तकणिका आपण म्हणतो, पांढऱ्या पेशी, ह्या मोठ्या असतात, आकाराने केंद्रक युक्त असतात, न्यूक्लिएटेड आहेत. आणि RBC काय आहेत, नॉन न्यूक्लिएटेड. समजलं. त्यानंतर रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात. हे प्रमाण लक्षात असू द्यात. आता या पांढऱ्या पेशींचे 5 प्रकार पडतात. 8वीच्या स्टेट बोर्डमध्ये 5 प्रकार पडतात. हे फक्त एवढेच दिलेले आहेत. ते कोणते आहेत त्यांची नावे पण दिलेली आहे, पण डिटेलमध्ये हे तुम्हाला 11वीमध्ये मिळेल. बघा, हे 5 प्रकार कुठले आहेत. बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. हे लक्षात ठेवायचे आहेत. हे WBCचे 5 प्रकार आहेत. समजलं. आता सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या कुठल्या, सर्वाधिक मोठी कोणती, सर्वाधिक लहान कोणती, ओके, सर्वात कमी प्रमाणाची कुठली, हे आपल्याला पुढे शिकायचं आहे. फक्त WBCचे 5 प्रकार हे पडतात. ते कोणते आहेत यांची नावे लक्षात ठेवायची आहेत आणि यांची निर्मिती आहे ती अस्थिमज्जेत होते. आता याचं कार्य काय, तर आपल्या शरीरात सैनिकाचे हे काम करतात. रोगजंतूचा शिरकाव झाल्यावर त्यावर या पेशी काय करतात, हल्ला करतात. समजलं. आणि या होणाऱ्या रोगापासून काय करतात, रक्षण करतात. ओके. त्यानंतर प्लेटलेट्स, यामध्ये ह्या लहान असतात, तबकडीच्या आकारासारख्या असतात आणि रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये या 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात आणि रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये या भाग घेतात. समजलं. तर एवढे MCQ इथे तयार होतात, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर रक्ताची कार्य हे तुम्ही वाचून घ्या. समजलं. तुम्हाला माहीत पाहिजे. फक्त एक बघूया आपल्याला एक MCQ सापडतो का यामध्ये, हे लक्षात घ्या. रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रव्यातील फायब्रिनोजेन या नावाचे प्रथिन करतात. हे लक्षात असू द्यात. बाकी तुम्ही वाचून घ्या. रक्ताची कार्य हे बेसिक आहेत. ओके. चला नेक्स्ट, मानवी रक्तगट, ह्युमन ब्लड ग्रुप. आता तुम्हाला माहिती आहे 4 प्रमुख ब्लड ग्रुप आहेत. AB, AB आणि O. हे 4 प्रमुख आहेत. RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट होतात. उदाहरणात हे दिलेलं आहे. समजलं. आता इकडे लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमांवाटे रक्तस्राव होतो आणि अनेक वेळा शस्त्रक्रियांच्या वेळीही रुग्णास रक्त द्यावे लागते. आणि तसेच ॲनेमिया आणि थॅलेसेमिया कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला रक्तपराधन असे म्हणतात. हा काय MCQ नाही आहे. फक्त हे 2 रोग रक्तासंबंधी आहेत हे लक्षात ठेवा आणि रक्ताचे 4 प्रकार हे लक्षात ठेवा. आता आपण पुढे बघणार आहे याची माहिती. बघा, आता हे रक्तपेढ्या म्हणजे काय हे लक्षात घ्या. रक्तदाता म्हणजे काय, जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणतात. आणि रक्तग्राही म्हणजे काय, ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही. समजलं. हां, हे एक लक्षात घ्या. O गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते. O गटाचे रक्त सर्व गटांना देता येते. तर AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणून O रक्तगटाला आपण सर्वयोग्य दाता, युनिव्हर्सल डोनर
असे म्हणतो. तर ए बीला आपण काय म्हणतो? ए बी रक्तगटाला सर्व योग्यग्राही, युनिव्हर्सल ॲक्सेप्टर. ओके, ए बीला सर्वांचं चालतं. ओके, ए बीला सर्वांकडून रक्त तो घेऊ शकतो. तर हे लक्षात ठेवा. आता आपण रक्तदाब, ब्लड प्रेशर आपण बघूया. ब्लड प्रेशर म्हणजे काय लक्षात घ्या. हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. आकुंचनामुळे धमन्यांच्या भित्तीवर रक्ताचा दाब पडतो, त्यास आपण रक्तदाब असे म्हणतो. ओके, आता लक्षात घ्या. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्याला सिस्टॉलिक प्रेशर असे म्हणतात. काय म्हणतात? सिस्टॉलिक दाब. ओके, आणि प्रसरणाच्या वेळी नोंदवल्या जाणाऱ्या दाबास डायस्टॉलिक दाब असे म्हणतात. आता लक्षात घ्या, निरोगी माणसाचा रक्तदाब हा सुमारे 120-80 मिलीमीटर ते 139-89 मिलीमीटर मर्क्युरीच्या पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो. हे दोन असतात, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. आणि ते मोजण्यासाठी जे आपण यंत्र वापरतो त्याचं नाव लक्षात ठेवा, स्पिग्मोमॅनोमीटर. हा MCQ आहे, स्पिग्मोमॅनोमीटर. आता हा जो चार्ट दिलेला आहे, साधारण रक्तदाब किती असला पाहिजे? तर हा आहे पूर्व उच्च रक्तदाब, उच्च रक्तदाब अवस्था 1 आणि उच्च रक्तदाब अवस्था 2. समजलं? हे लक्षात असू द्या. बेसिक माहिती फक्त माहीत असू द्या. हां, हे महत्त्वाचं आहे. रक्तगट ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. हा MCQ लक्षात ठेवा. आणि ए बी या रक्तगटाचा शोध बघा, ए बी या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो अँड स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. समजलं? ए बी रक्तगटाचा शोध नंतर लागलेला आहे. ए बी आणि ओ या रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे? डॉक्टर कार्ल लँडस्टेनर. समजलं? हे बेसिक फॅक्ट आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर रक्तशास्त्राच्या अभ्यासाला बघा हिमॅटॉलॉजी म्हणतात. रक्त व रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची ही शाखा आहे. त्याला काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. चला नेक्स्ट. ओके, परत केमिस्ट्रीचा टॉपिक आलेला आहे, ॲसिड. आपण आता बघूया, महत्त्वाचे MCQ तुम्हाला सांगते. ॲसिड म्हणजे काय? तर बघा, काही पदार्थ हे चवीला गोड, कडू तर काही आंबट व तुरट असतात. त्यानंतर काय दिलेलं आहे? लिंबू, चिंच, विनेगार, आवळा यासारख्या पदार्थांना आंबट चव ही त्यांच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयुगामुळे प्राप्त होते. आणि या आंबट चव देणाऱ्या संयुगांनाच आपण काय म्हणतो? ॲसिड असे म्हणतो. आम्ल म्हणजेच काय? ॲसिड हे पाण्यात विद्राव्य असतात. ते क्षरणकारकही असतात. प्राणी आणि वनस्पतीमध्ये देखील ॲसिड हे आढळते. आता ॲसिडचे बरेच शास्त्रज्ञांनी पुढे डेफिनेशन ह्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आरेनियस थेरी आहे, परत लेविस ॲसिड बेस थेरी आहे. ह्या सर्व पुढे, आणि तेच आयोग आता विचारते. ह्या बेसिक काय विचारत नाहीत, आंबट आहे किंवा हे आता म्हणजे आधी विचारत होतं पण आता कोणीच विचारत नाही असे प्रश्न. पण 8वीच्या स्टेट बोर्डमध्ये आहे म्हणून आपण घेत आहे. चला आता एक लक्षात घ्या, सेंद्रिय आम्ल. बघा, खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रिय आम्ल असे म्हणतात. ही आम्ले क्षीण प्रकृतीचे असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ल, ज्याला वीक ॲसिड आपण असे म्हणतो. तर काही आम्ले ही तीव्र प्रकृतीचे असतात किंवा ती दाहक असतात. यामध्ये सल्फ्युरिक आम्ल आहे, तीव्र आहेत H2SO4, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक आम्ल. या आम्लांना खनिज आम्ल देखील असे म्हणतात. MCQ लक्षात ठेवा, यांना खनिज आम्ल देखील म्हणतात. कुठले कुठले? सल्फ्युरिक, हायड्रोक्लोरिक आणि नायट्रिक. स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहे. त्यानंतर पुढे बघू, आता एवढंच यामध्ये होतं. हां बघा, इथे लक्ष द्या. तुम्ही खाण्याच्या सोड्याचे विरल द्रावण जर चाखले तर ते काहीसे तुरट व कडवट आपल्याला जाणवेल. जे पदार्थ तुरट किंवा कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात, उदाहरणार्थ चुन्याची निवळी. फॉर्म्युला लक्षात ठेवा, चुन्याची निवळीचा फॉर्म्युला लक्षात असू द्या. खाण्याचा सोडा NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट असे आपण म्हणतो. कॉस्टिक सोडा NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, त्याला आपण कॉस्टिक सोडा असे म्हणतो. त्यानंतर साबण इत्यादी पदार्थांना आपण आम्लारी असे म्हणतो. समजलं? आम्लारीमध्ये कोण कोण येतात एक्झाम्पल्स लक्षात असू द्यात. त्यानंतर आणखी एक लक्षात बघा, पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसते. लक्षात ठेवा हे सेंटेन्स. वेगळं काहीतरी आपल्याला मिळते. पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी देखील नसते. आता दर्शक
ज्याला आपण इंडिकेटर असे म्हणतो. तर याच्यावर देखील पूर्वी प्रश्न आलेला होता. बघा, जे पदार्थ आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी नसतात ते रासायनिकदृष्ट्या काय असतात, उदासीन असतात. आम्ल वा आम्लारी पदार्थांची चव घेणे, त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी दर्शक म्हणून विशिष्ट पदार्थांचा वापर हा केला जातो. समजलं? आणि जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना दर्शक असे म्हणतो आपण. डेफिनेशन नाही विचारणार तुम्हाला, काय विचारणार ते आपण पुढे बघूया. तर हा चार्ट महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. हे दर्शक पदार्थाचे नाव दिलेले आहेत. दर्शकाचा मूळ रंग, आम्लामध्ये त्याचा रंग काय होईल, आम्लारीमध्ये काय होईल, हा MCQ तुम्हाला विचारलेला होता. आता परत बघा, दर्शक पदार्थाचे नाव लिटमस कागद, ह्याचा मूळ रंग जर आपण निळा घेतला तो आम्लामध्ये तांबडा होईल आणि आम्लारीमध्ये निळाच राहील. समजलं? परत लिटमस कागद आपण जर तांबडा घेतला तर आम्लामध्ये तो तांबडाच राहील, आम्लारीमध्ये तो निळा होईल, हे लक्षात घ्या. मिथिल ऑरेंज हा नारंगी आहे, आम्लामध्ये काय होईल, तो गुलाबी होईल आणि आम्लारीमध्ये पिवळा होईल. हे लक्षात ठेवायचं आहे बरं, मिथिल ऑरेंजचं लक्षात ठेवा. फिनॉल्फ्थॅलीन हा रंगहीन आहे ऑलरेडीच, आम्लामध्ये पण रंगहीनच राहतो पण आम्लारीमध्ये गुलाबी होतो, हा पण लक्षात ठेवा. आणि मिथिल रेड हा मूळ रंग त्याचा तांबडा आहे, आम्लामध्ये तो तांबडाच राहतो आणि आम्लारीमध्ये पिवळा होतो. तर हे 3 लक्षात ठेवा, 3 लक्षात ठेवा, भविष्यात प्रश्न आला तर चुकवायचा नाही. आता ऍसिडची परत डेफिनेशन दिले बघा. ऍसिड म्हणजे असा पदार्थ की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन उपलब्ध करून देते किंवा निर्माण करते. उदाहरणार्थ पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिकचे विघटन होते. बघा, H+Cl- याला आपण ऍसिड असे म्हणतो. पुढे बघा, आम्लांची काही उदाहरणे दिलेली आहेत. हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, नायट्रिक आम्ल असेल, सल्फ्युरिक ऍसिड असेल, कार्बोनिक आम्ल असेल, लिंबू, इतर फळातील ॲस्कॉर्बिक ऍसिड असेल, सायट्रिक असेल, विनेगारमधील ॲसिटिक आम्ल असेल, तर हे सर्व ॲसिडची एक्झाम्पल्स आहे. ओके, आता हे लक्षात ठेवा, याच्यावर MCQ आलेला आहे. ओके, तर कसं आहे, विनेगार ॲसिटिक आम्ल असतं, संत्रीमध्ये ॲस्कॉर्बिक, चिंचमध्ये टार्टारिक, हा MCQ येऊन गेलेला आहे. टोमॅटोचा पण आलेला आहे, टोमॅटो ऑक्झॅलिक आहे, दहीमध्ये लॅक्टिक असतं आणि लिंबूमध्ये सायट्रिक, लिंबूचं सर्वांना माहिती आहे सायट्रिक आहे. हे 3 लक्षात ठेवा, चिंच, टोमॅटो आणि दही. ओके, आता याचे गुणधर्म बघूया. ऍसिडचे गुणधर्म, ऍसिड हे कसे असतात, चवीला आंबट असतात, लक्षात ठेवा. आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन हा मुख्य घटक असतो. त्यानंतर धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते, महत्वाचा पॉइंट आहे. कार्बोनेटची अभिक्रिया होऊन CO2 वायू मुक्त होतो. समजलं? आणि यामध्ये निळा लिटमस कागद हा तांबडा होतो, हा एक MCQ आहे. आम्लामध्ये निळा लिटमस हा काय होतो, तांबडा होतो. समजलं? हे एवढे MCQ आहेत. आता याचे उपयोग दिलेले आहेत, हे उपयोग तुम्ही वाचू शकता, याच्यावर काही प्रश्न आलेले नाहीत आणि हे बेसिक आहेत. ओके, समजलं? विरल सल्फ्युरिक आम्ल हे बॅटरीमध्ये वापरतात. ओके, त्यानंतर लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरता आम्लाचा वापर करतात. हे बेसिक वाचून घ्या, याच्यावर प्रश्न मात्र अपेक्षित आहेत. आम्ल म्हणजे काय? ओके, त्यानंतर निळा लिटमस कागद हा तांबडा होतो, हे पण महत्वाचं आहे. चला नेक्स्ट, आता आम्लारी बघूया. आम्लारी हा एक असा पदार्थ असतो ज्याच्या पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साईड आयन उपलब्ध करून देतात किंवा निर्माण करतात. सोडियम हायड्रॉक्साईड Na+OH-. समजलं? आता हे जे सर्व उदाहरण दिलेले आहेत ही स्टेट बोर्डमध्ये आहेत, पाठ पाहिजेत. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड. समजलं? हे सर्व लक्षात ठेवायचे आहेत आणि यांचे परत खाली उपयोग दिलेले आहेत, फॉर्म्युले दिलेले आहेत, सूत्र दिलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. सोडियम हायड्रॉक्साईडला आपण कॉस्टिक सोडा म्हणतो, फॉर्म्युला दिला NaOH, तुम्हाला माहिती आहे याचा उपयोग, कपडे धुण्यासाठी साबणामध्ये याचा उपयोग होतो. नेक्स्ट, पोटॅशियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण पोटॅश म्हणतो, KOH, आंघोळीचा साबण, शॅम्पू, याच्यामध्ये पोटॅशियम असतं. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण चुन्याची निळी म्हणतो, चुना व रंग सफेद करिता. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया असे म्हणतो, हा आम्लविरोधक औषध आहे. हे MCQ आहे बरं, लक्षात ठेवा. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, आम्लविरोधी औषध आहे. आणि अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH हा खत तयार करण्यासाठी उपयोग होतो. हे 2 MCQ लक्षात असू द्या. ओके, चला
नेक्स्ट आता याचे गुणधर्म बघू. जसे आम्लचे आपण गुणधर्म पाहिले तसे आम्लारीचे पण पाहूया. त्याची चव आंबट असते आम्लची. आम्लारीची कशी असते? कडवट. हा स्पर्श बुळबुळीत असतो बघा त्यांचा स्पर्श. या आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन हा मुख्य घटक असतो. हा MCQ आहे. धातूंचे ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात, हे एक लक्षात असू द्या. आता उदासीनीकरण म्हणजे काय? आम्लांमध्ये हायड्रोजन आयन आणि आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन हे असतात. आम्ल व आम्लारींच्या संयोगाने काय होतं? क्षार व पाणी तयार होतात. याला आपण उदासीनीकरण असे म्हणतो. तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर आणखी एक पॉइंट महत्वाचा आहे, मला MCQ वाटतो. आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं HCl. त्यामुळं अन्नपचन काय होतं? सुलभ होतं. पण गरजेपेक्षा जर जास्त हे आम्ल जर गरजेपेक्षा जर जास्त झालं तर काय होतं? अपचन होतं. यावर उपाय म्हणून आपण आम्लारी धर्मीची औषधे घेतो. आणि त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे आम्लारी धर्मीमध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया आता पाठीमागेच आपण पाहिलेलं होतं. सॉरी, इथे हे बघा आहे मिल्क ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया असे म्हणतो. आम्ल विरोधक औषध आहे. तेच आपण इथे पाहिलेलं आहे आता. हे बघा, त्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा समावेश असतो. आणि असे आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे काय करतात? ते उदासीनीकरण घडवून आणतात. समजलं? आणखी एक प्रश्न याआधी या चार्टवर एक येऊन गेलेला आहे, तो कोणता मी तुम्हाला सांगते. रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेत जमिनीतील आम्लांचे जेव्हा प्रमाण वाढते तेव्हा जमीन आम्लधर्मी असते. तेव्हा आपण जमिनीत आम्लारी धर्मी चुनखडी किंवा चुन्याच्या निवडीसारखी रसायने वापरतो. तर हा MCQ लक्षात ठेवा येऊन गेलेला आहे. हा स्टेट बोर्डमधून कव्हर होतो. समजलं? तर हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. चला, हा आपला सेकंड पार्ट आता इथे झालेला आहे 8वी स्टेट बोर्ड वरील. ओके, तर आपण आणखी एक पार्ट अजून आहे थर्ड पार्ट, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. तर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण फास्टमध्येच घेत आहे लेक्चर. ज्यांना अजून स्लो वाटतंय त्यांनी 2x मध्ये पहा. ओके, तर काय शंका वगैरे असेल तर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता. अजून एक पार्ट आहे, थर्ड पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तर थांबू, आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.